तर तो मागाचा रस्ते आडवा आडवीचा आणि विटेचा दगडफेकीचा हा रस्ता गेलेला आहे. आता आपण लागलो आहे हायवेला. इथून आपण अयोध्या ते प्रयागराज असा प्रवास करणार आहे. कालचा रस्ता जसा सिमेंटचा होता तसा आजचा डांबरीकरण झालेला आहे. याचा हा सिमेंटचा रस्ता नाही, त्याच्यामुळे गाडीला व्हायब्रेशन वगैरे कमी येतं. तरी पण तेवढ्या थरावरती कॅमेरा जास्त हलू नये म्हणून जरा हात फिरवावा लागतो इकडे तिकडे. तर आत्ता मग अशी मी ड्रायव्हरपाशी बसलो होतो त्यावेळेस ते काय म्हणले की ते पांडा लोक आहेत, पांडा, ते म्हणतात की ह्या रस्त्याने या, ह्या रस्त्याने या, ह्याने शॉर्टकट पडेल म्हणून ही सगळी त्या फुपाट्याच्या रस्त्याने गाड्या घालत येतात. आणि मग फुपाटा उडला की त्यांना त्रास होतो लोकांना, मग ते असे गाड्या आडवे करतात. मग अशी त्या गुलाबी गाडीला आडवे डायरेक्ट लाकडाचे ओंडके टाकले होते गाडी उभी करायसाठी. आणि ती बाया आहे ना लई शानी होती, 150 होती. ती म्हणत होती 4000 रुपये दे. मग इथून यांनी कुणाला तरी फोन लावला, तिकडून त्याने सांगितलं की बा 4000 काय लागत आहे, टँकरला 2000 रुपये तुझं काम होईल. मग ती बाया म्हणली जाऊन दे, चल 4 नाही तर नाही 2000 दे. मग ते पैसे त्याला मागायचे, तर ती इथं आमच्याच महाराज लोकांना मागत होती की 2000 रुपये तुम्ही द्या. शेवट आपले महाराज म्हणले की बा आम्ही काय रोज येणार नाही तिथं, आम्ही आजच आलो आहे, काल आलो आज पहिल्यांदा इथून गेलो की परत आम्ही काही इकडं माघारी फिरकत नसतो. मग शेवट फोन कुणाला केला त्याच्यासोबत मांडवली झाली, कबूल झाली ती 2000 द्यायला. मग त्यांनी ते लाकडाचे ओंडके काढले आणि पहिले गाडी सोडली. आणि त्या रस्त्याचा असा मुद्दा आहे, तो रस्ता कधी होऊ शकत नाही, कारण तो रेल्वे लाईनच्या शेजारी असल्यामुळे तो ती जी जागा आहे ती रेल्वेच्या मालकीची आणि हक्काची आहे. त्याच्यामुळे तिथं आपण तर रस्ता बांधू शकत नाही आणि रेल्वेला रस्ता बांधायचं काय कारण नाही, त्यांना काही घेणं देणं नाही, ते काय रस्ता बांधत नसते. तर असं एकंदरीत परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून बाहेर पडलो. तो एक क्षण असतो, ती वेळ होती, आला गेला, संपला विषय. आता इथून एकदा प्रयागराजला गेलं की आपण म्हणजे अयोध्या आपल्याला जी रामासाठी लक्षात राहणार होती ती आडवे टाकलेल्या वांडक्यांसाठी लक्षात राहील असं मला वाटतंय. असं बघूया. आता निवांत झोप मारतोय, AC बीसी चालू झाला आहे, गाडी एकदम कुलिंग झाले. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं ड्रायव्हरची केबिन इतकी गरम आहे, लय गरम आहे. तिथं कामावरून चालतो मी, आता उठून आलो मागं, म्हटलं मला काय नाही बसायचं. आपली गाडी सध्या 4 पैकी 2 नंबरला आहे, अजून 2 गाड्या आपल्या पाठीमागे आहेत. त्या चालूमध्ये आपल्याला ओव्हरटेक करतील नाही करतील काय आपल्याला त्या दिवशी घेणं देणं नाही. आपण काही टेन्शन घेणार नाही. आता लावणार पडदा, कारण आता ऊन यायला लागलं. ऊन असलं की परत मग कुलिंग व्यवस्थित वाटत नाही आणि झोपून घ्यायचं. तर भेटूया एका क्षणानंतर प्रयागराजमध्ये. तर आत्ताच आपण लक्झरीतून उतरून पाण्याकडे चाललो आहे. ACतून उतरलो आहे, बाहेर उन्हात आलो आहे. असलं बेकार वाटायला लागलं की नको झालं आहे. दुपारची 12 वाजायला अजून 5 मिनटं बाकी येतं. आणि त्रिवेणी संगमावरती इथं 3 नद्या कोणच्या असा प्रश्न पडलाय मनाला, तर त्याचा आपण शोध घेऊया. गंगा, यमुना, सरस्वती. काय राव माणसं इथं तुम्ही. तर कोणत्या तरी जाणकाराला विचारून आपण या गोष्टीचा तपास करूया की या नद्या कोणच्या आहेत, कुठून आल्या, कुठं उगम पावल्या, कसं काय चाललंय, कुठं जात्यात, कोणत्या समुद्रात जात्यात, कुठून जात्यात, त्याच्या आधी आंघोळ करूया. तर आता आधी कुठली म्हणला होता, आधी गंगामाया म्हणला होता. तर अशा प्रकारे आपण नदीच्या पाण्यात उतरलेलो आहोत जहाज घेऊन, बोट घेऊन. काही कारणास्तव इथल्या बोटी ह्या मशीनच्या नाहीत, ह्या हाताने वळवावं लागतात. तुम्ही बघू शकता इथं तो बाया आहे, दोन्ही हाताने वळवतोय. वारं सुटलंय आज जास्त, त्याच्यामुळं मुद्दाम डोक्यात टोपी टाकले आपल्याला बघून टोप्यात आणले नाही तर मामा. बघून
तर तेवढं करमाळे पाहिजे. तर पाहिजे असते पैशाकडे बघवतेच पण पैसे द्यायचं ते पण जास्त म्हणायला पण तू अशी पुढं सीट बघायचं असतं. बरोबर आहे ते. अहो मला तर म्हणते तुला लय पैसे जास्त आहे तुझं कुठं जायचं ते कसलं जास्त पैशाचा नसून तुमच्या भावनिकतेच आहे. तेच तर भैया कौन सी नदी कौन सी दिशा में आती है? दिल्ली आगरा मथुरा होके जमुना नाही माता बताओ ना भैया जमुना. दिल्ली आग्र्यावरून इकडून जमुना आली. ये पश्चिम ओर से दिल्ली आगरा मथुरा वृंदावन से होके जमुना माता आती है. हाँ. इसमें बहाव नहीं है, गहराई है, खोल ज़्यादा है. इधर में 50 फीट खोल है. हाँ, और बीच में 80 फीट 70 फीट खोल है. तो जहाँ पे आंगली करोगे ना इधर में इतना खोल लेके इतना खोल है 2 फीट 3 फीट. आराम से आंगली करना, बड़ी घोड़ी पे कपड़े चेंज करना, तब अपने घोड़ी पे बैठना. ठीक है. वहाँ किसी का सामान लोगे, दूध फूल नारकुल, तो पैसा लगेगा. अगर नहीं लेगो तो पैसा नहीं लगेगा. ठीक है. यहाँ स्नान करोगे, बड़ा घोड़ी है और चौरम लगाया है भाव. एक लोग का 30 रुपये 40 रुपये मांगता मत लेना. 20-20 रुपये लगता है. देखो अलग अलग कलर देख लो. हिरवा रंग, पांडवा रंग, वो अभी देख के चल जो सरस्वती माता है ना मौसी, हाँ वो अंतर्वाहिनी है, अंडरग्राउंड. हाँ तो माता दिखाई देता है जमुना गंगा. कलर चेंज आहे ना बघा ना तुम्ही कलर चेंज. गंगा जी में धारा है, तेज है. और आगे पानी जाता किधर है? ऐसे मिल के चला जाता है पूर्व दिशा, काशी बनारस कोलकाता बंगाल की खाड़ी में. जमुना जी यहाँ से एंड हो चुकी है. ओनली गंगा नदी अकेले जाती है. अच्छा, जमुना का पानी गंगा में मिलता है और आगे चलता है उसको धारा को ओनली गंगा जमुना नदी. जी यहीं से एंड हो चुकी है. और वो सरस्वती किधर से आती है? सरस्वती अंडरग्राउंड होती है, अंतर्वाहिनी. आपण चक्री तिकडे काढून आल्या का गंगा में टाकने के लिए कुछ लाए हो? लाए थे पर वो रह गए हमारे महाराष्ट्र है ना? हाँ महाराष्ट्र. महाराष्ट्र. कौन जिला है? अहमदनगर. उसका नाम अभी चेंज हो गया है, अहिल्या देवी नगर. हाँ. नगर छान वाटत होतं. हा, हे ना कसं वाटत आता नाव बदलल्यामुळे आपल्याकडे आता इन्फोसिस येणार आहे. म्हणजे IT कंपन्या येणार आहेत. आता मोठं शहर झालं आपलं. जय. आपके नसीब में नहीं होता मौसी. इतना भाड़ा किराया रुपए पैसे खर्च करके आता है, तो यहाँ नहीं आया तब तो बेकार. इथपर्यंत गंगा नदी जरा तेज पाणी येत आहे आणि तिथून अलीकडे शांत नदी येते, यमुना आहे. आणि ते दोन्ही एकत्र होऊन ह्या बाजूला इकडे जात आहेत. काशीला जाता है ना, ये यहाँ से दोनों मिलके काशी को जाता है ना. काशी को जाता है, बरोबर आहे. आता आपली बोट या ठिकाणी पार्किंगला लावलेली आहे. आपल्याला पोहायला जायचे साधारण ह्या बाजूला. नाही होय करत बरेचसे माणसं आलेत आपल्या बसमध्ये. इकडच्या बाजूला बघू शकता तुम्ही तो ब्रिज आहे. सगळ्या बोटी वाकड्या तिकडे वाऱ्या कशा भीती बरोबर घेऊन आणि देतं. सरळ रेषेत नाही ना आला, एका रेषेत वाकडा थोडा तिरका इकडे गेला, थोडा तिरका इकडे आला. तो सरळ नाही ना आला बोटीवाला. तो कसा वाकडा चालला आडवा काकड्यासारखा. तर आपल्याला करायचे आहे आता ह्या पाण्यात आंघोळी. तर दिसतोय कचरा पण जरा तिकडल्या बाजूला बरे. आंघोळ झाल्यानंतर बघूया काय होतं. आपल्याकडं 2-3 मिनटं येते. या 2-3 मिनटात आपण काही गोष्टी क्लिअर करूया. तर तुम्हाला माझ्यासमोर जो पूल दिसतोय, तर त्या पुलाखालून आहे ना यमुना नदी येते. यमुना नदी जी दिल्ली, मथुरा, आग्रा या शहरातून होत शहराच्या कडेने किंवा मधून होत इथपर्यंत येते. आणि ही गंगा नदी कोणच्या बाजूने येते?
या दिशेने कानपूर फतेहपूर या बाजूने आपली गंगा नदी येते आणि त्या या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. याच्यात तिसरी नदी सांगितली जाते की ती गुप्त आहे, ती काही दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला दिसतात त्या दोन नद्या, एक या पुलाकडून आलेली यमुना नदी आणि इकडून आलेली गंगा नदी. ज्यावेळेस दोन नद्यांचा संगम होतो त्यावेळेस पुढे जो प्रवाह तयार होतो त्या प्रवाहाला मोठ्या नदीचं नाव दिलं जातं आणि छोट्या नदी त्या नदीची उपनदी बनते. त्याच्यामुळं या ठिकाणी आता इकडून जरी यमुना नदी आणि गंगा नदी एकत्र आली असली तरी गंगा नदी मोठी आहे, म्हणून मग इथून पुढं वाराणसीकडे वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला गंगाच असं म्हटलं जातं, कारण गंगा मोठी नदी आहे. ते सांगायची आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रयाग म्हणजे संगम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रयाग, म्हणून या जागेला प्रयागराज म्हणतात. तुम्ही अख्खी सांगू केली कपडे नाही पाण्यात उतरले. जाऊ का मी? आता आपण दोन्ही नद्यांच्या परफेक्ट संगमावर आहेत. आपल्या बोटीच्या त्या बाजूला आहे गंगा नदी, हे गंगा नदी आहे ना, तेच बाहेर आहे, आणि या बाजूला आहे ती यमुना नदी. बघू शकता गंगा नदीच्या पाण्याला जरा प्रेशर आहे, स्पीड आहे, वाहत जास्त आहे, आणि यमुना नदीचं पाणी थोडं शांत आहे. आता आपण आहोत प्रयागराजमध्ये आणि इथं नियोजन आहे ते जेवायचं. भातवाला आपल्यापर्यंत आलेला आहे. निवडून घ्यायचा मागच्या बाजूला एक लाईन आहे.
आता जी आपण गाडी पाहिली ज्या पुलावरून गेली त्या पुलाच्या आधी काही दिवसापूर्वी इथं मला वाटतं एक छोटा पूल होता. त्या छोटा पुलानंतर इथं वरती आता हा आणखीन एक पूल दिसतोय, पण तो पूल अर्धवट आहे. ह्या बाजूला इथून पुढं काय पूर्ण काम झालेलं नाही, ते फक्त ब्रिज झालेला आहे. ह्या तिन्ही पुलांच्या नंतर सगळ्यात पलीकडच्या बाजूला एक पूल आहे. एडिट करावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात पलीकडले ह्या पुलाच्या पण पलीकडे बाजूला एक पूल आहे. हा पूल हा जो कॉलम दिसतोय त्या पुलाकडं त्या सगळ्या 4 चाकी वाहनांसाठी हे 2 रेल्वेचे आहेत. हा वर्किंग आहे, ह्याचं अजून काम चालू आहे. हा पूर्ण नाही झालेला, अजून वर्किंग कंडिशनमध्ये नाही येतो. चला हा लाकडांचा ढिगारा कशासाठी असायची नदी किनारी हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि तिथं 4-5 ढिगारे पेटवलेत सध्या. कसं बोलावं असं नाही, ढिगाला बेकार वाटतं असं आहे. तरी पण ही जी लाकडं दिसते ती अंतिम संस्कारासाठीच आहेत. अग्निसंस्कार ज्याला आपण साजरापर्यंत म्हणतो सोपस्कार भाषेत. आणि बाकी काय नाही. मग गाडीत कोणीच आलेलं नाही अजून. चला आता शिक लागलं चंदूर. चला डोंगर लागला डोंगर. चला आमच्या इकडे डोंगर इकडे पण डोंगर इकडे